हाय नमस्कार. गावी आली आहे, तुम्हाला माहितीच आहे. नागपंचमीला चूल पेटवली, गिझर पण आहे, पण सकाळी चूल पेटवली, कडक पाणी घेतलं ना तर बरं वाटतं मला. खरंच खूप छान वाटतं. आता नाश्त्याला पोहे करणार आहे. ही पोह्यांची तयारी आहे. शिवाय आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पातळ बिरडं बनवणार आहोत. अगदी पातळ. आपण सुकं बिरडं तुम्हाला दाखवलं. हे बघा, हे जाऊबाईने त्यांच्या गाईचं दूध दिलं आहे. आम्ही आलो आहे म्हणून तांब्यावर. अगदी आल्या आल्या असलं दूध की लगेच तांब्यावर पाठवतात. दूध आहे, आपले पोहे ची तयारी आहे. आणि आता हे वालाचं बिरडं. कोकणात म्हटलं की वाल आणि वालाचं बिरडं, वालाच हे पण पातळ बिरडं करणार आहोत. हे मसाला आहे आपला कोकणी मसाला, म्हणजे वाटप. कांदा, खोबरा, आलं, लसूण आणि काही तुम्हाला गरम मसाला खडा काही टाकायचा आहे तो. वरून गरम मसाला घालणार आहात तर नाही घेतलात तरी चालेल, पण कांद्या खोबऱ्याचं भाजलेलं वाटण. आता टोप तापत ठेवलं, वाटण झालेलं आहे. वाटप मी बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवले. एखादीची लिंक मी हवी तर देऊन ठेवते, बघा तुम्ही. कधी कधी पहिल्यांदाच बघणारे असतात तर वाटप काय आहे किंवा आत्ताच्या मुलींना तसं काय माहीत नसतं, तर ते मी लिंक देते, ती बघा तुम्ही. आता तेल घातलं छान. माझं ते तेलाचं डाव आहे ना, तेवढा भरून घातलं आहे मी. तेल घातलं. आता ह्या वेळेला लसूण घाला. तर मी आलं लसूण आहे म्हणून लसूण नाही घातलं, जिरं घातले किंवा कांदा घाला फोडणीला तरी चालेल. काहीच नाही तर माझ्यासारखं जिरं घाला. जिरं घातलं. आता सगळे वाल घातले तेलात. तेलावरती मसाला घालून वाल असे आम्ही शिजवून घेतो किंवा लसणाची फोडणी देऊन वाल असे तेलावर थोडे परततो. आणि हे पातळ करायचं आहे ना तर छान लागेल. आता सगळे वाल टाकले आपण आणि मस्त तेलावरती मसाला तिखट त्याच्यामध्ये परतूया. इथे तुम्ही आलं लसूण एके घातलं तरी चालेल, पण मला आलं लसूण करपलेलं अजिबात आवडत नाही. थोडंसं हिंग घातलं ते, अगदी थोडं हिंग. वालात हिंग गरजेचं आहे. जसं छोल्यांमध्ये हिंग गरजेचं आहे तसं वालामध्ये गरजेचं आहे. चवळीच्या भाजीत हळद घातली. तुमच्याकडे कुठल्या कंपनीचा गरम मसाला असेल तर तोही घातलात तरी हरकत नाही. मी वाटणामध्ये थोडा गरम मसाला घेतला आहे, खडा गरम मसाला. त्याच्यामध्ये खडा गरम मसाल्यामध्ये विशेष काय नाही. 4-5 काळी मिरी, 1-2 लवंग, थोडीशी दालचीन, चक्रफूल, असं सगळं थोडं थोडं घ्यायचं ते. आणि आपण बनवून ठेवलेला असेल गरम मसाला तर अगदीच हरकत नाही. आता हा तेलावरती छान फ्राय करायचा मसाला. टोमॅटो घालायचा, तोही थोडासा फ्राय करायचा. आपण टोमॅटो घातल्यानंतर मीठ घालतो. सगळं छान फ्राय करून घ्यायचं. मसाला गोळा होऊन फिरायला लागला की आपला मसाला फ्राय झाला. असं आहे. वाल बिल बटाटा घातला. बटाटा ऑप्शनला आहे, पण घाला वालातला. जसा कोलंबीतला बटाटा, आमटीतला बटाटा टेस्टी लागतो, तसा हा वालातला बटाटा पण टेस्टी लागतो. मीठ घातलं आहे आपण आणि आपला मसाला छान परतला आहे मस्त. हे जे चाललं आहे ना प्रोसेस, यानेच इतका वास छान येतो आहे, मस्त अगदी. आणि हे बिरडं पातळ करायचं आहे भातावर. जसं वरण करतो आहे, डाळ करतो ना आपण, आजच्या दिवसाला डाळ नाही करायची. आता आलं लसूण घातलं मी. थोडं परतण्यामध्ये ते बरोबर परतून जाईल.
तुम्ही बघत असाल टोपामध्ये मी तुम्हाला पूर्ण प्रोसेस दाखवते. तुम्ही पूर्ण आपला मसाला आधी टाकल्यानंतर कसा होता आणि नंतर कसा टोपात फिरायला लागला ते बघितलं तुम्ही. आता पाणी घालायचं. पाणी आपल्याला पातळ जेवढं हवं असेल आणि पातळच करायचं आहे. हे अगदी पातळ बिरडं दाखवते. यासोबत तुम्ही पापड घ्या. आता मी तुम्हाला काल भजी दाखवली, ती मी ह्या बिरड्यासोबत बनवली होती. बिरडं गरम गरम छान भजी घ्या, पापड घ्या, लोणचं घ्या. आता मुंबईत आहे ना बनवलं मी, तर माझा मुलगा दुसरं काही नाही वेफर घेतो, साधे प्लेन आपले बटाट्याचे वेफर, त्याच्यासोबत तो खातो. हे सगळे प्रकार आहेत ना, करून बघा, खरंच खूप चव देतं. तुम्ही करून बघा. ह्या बिरड्याबरोबर कितीतरी भात जेवाल असं बिरडं छान होतं. आणि गावचं पाणी, गावची चव, कसंही करा खूप छान चव येते. आता बिरडं शिजणार आहे, बटाटा शिजणार आहे, तेव्हा अर्धा पेला जास्तच पाणी ओतून ठेवा. आपला बटाटा शिजला, वाल शिजेपर्यंत ठेवा. आपलं बिरडं झालेलं आहे. आणि आता आपण कुठे गणपती बघायला जाणार आहोत. तुम्हाला सांगितलेलं होतं आपला गणपती बनवायला दिला आहे, तो बघायला जायचं आहे आपल्याला. इथे पाऊस बघा छान पडतो, एकदम इतकं मस्त वातावरण वाटतं ना, खूप बरं वाटतं. आता आपलं बिरडं जवळजवळ झालेलं आहे. बटाटा चेक करा. आता शांत उकळेल तर मस्त वरती तेलाची तरी येईल. असं इतकं पातळ आपलं हवं आहे. करून बघा. आता जायचं आहे आपल्याला गणपती बघायला. आता बघा आपण गणपती बघायला चाललोय. पाऊस पडतोय आणि आपल्या रस्त्याचं वातावरण, गावचं वातावरण. आता हे पंधेरीला चाललो आहे मी. पंधेरी, आम्ही घोसाळला आहोत. घोसाळवरून पुढे पंधेरीला जायचं असतं. डॉक्टरकडे वगैरे कशाला औषधासाठी वगैरे आम्ही तिकडे जातो पंधेरला. बंडणगड पण आमचं मार्केट आहे, तिकडे पण डॉक्टर वगैरे, पण पंधेर जरा जवळ पडतं. हे बघा इथे आता तुम्हाला मी गाडीत आहे त्यामुळे दाखवू शकत नाही. तिकडे ना डोंगराजवळ छान असं हे धरण बांधतं, म्हणजे धरणाचं पाणी अडवलेलं असं फुल भरलेलं आहे. आणि हे इथून आम्ही चालले गणपतीच्या तिकडे. हाय, नमस्कार. आता आपण गणपती बघायला जातोय. आमचे गणपती बनवायला दिलेत ना, ते पंधेरी गावात दिले. तुम्ही बघा, तिथून छान तुम्हाला मस्त काय काय नजारा आहे जाताना दिसेल तेवढं आपण दाखवूया. छान शंकराचं मंदिर आहे तिथे, तेही आपण बघूया. आता हे इथे आम्ही उतरलो आणि इथून आता आपण गणपती बनवतात तिथे जाऊया. इथे बघा, हा बघा माझा नातू, त्याची मम्मा पण नाही आली आहे, ती ऑफिसला सुट्टी नाही. पण तो आमच्याबरोबर सगळीकडे, तुम्ही बघितलं कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं की तो मका उकडून घेतला आणि तो तिकडे भोमाच्या मळ्यावर गेला. म्हणजे आणि आता गणपती बघायला त्याला इतकं आवडतंय. आणि तो अगदी म्हणजे माझ्याबरोबर, मी, त्याचे आजोबा आणि त्याचा पप्पा आमच्याबरोबर आज तो 4 दिवस आहे. आणि आम्ही जिथे जातोय तिथे येतोय. आता हे जे काळे दिसत आहेत ना, ते मातीचे गणपती आहेत आणि हे व्हाईट आहेत ते शॅडोचे आहेत. आमच्या इथे आतमध्ये मूर्ती आहे. थांबा तुम्हाला दाखवूया. आधी यांनी सांगू दे कुठलं आहे काय आहे, त्यानंतर आपण तुम्हाला दाखवूया. हा बघा कसा उभा आहे. काही कंटाळत नाही, मला खूप नवल वाटतं. मी आता तेव्हा तर बरोबर होतीच आणि व्हिडिओमध्ये मी बघते ना, मला स्वतःला इतकं छान वाटते ना की माझ्याबरोबर माझा नातू अक्षरशः म्हणजे खूप, आता ही 3री नागपंचमी आहे, तो माझ्याबरोबर येतोय. हे बघा हा आतमध्ये दिसतोय ना, मी आता थोडंसं
जवळ केलं ना, हे बघा, हा आमचा गणपती आहे. आत आहे, ते म्हणाले बाहेर काढू शकत नाही. आता काय फेरबदल काय हा ना. सांगायचंय ते सांगितलं मुलांनी आणि आता आम्ही निघालो. हे बघा, आता आपल्याला हे इथून ते शंकराचं मंदिर दिसतंय. तिथे आपण तिथे जाऊया. तिकडे मस्त दर्शन घेऊया. हे बघा, हा सगळा नजारा. हा 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 आपल्या गावचा नजारा आहे. हा चल बघा, मंदिर आलो. मंदिराकडे बघूनच इतकं काय मस्त वाटते ना. बघा, अगदी छान. आता इथे मंदिराजवळ उतरले. बघा, शंकराचं दर्शन घ्या. श्रावणी सोमवार आहे. कुठल्या गावातलं हे दर्शन तुम्हाला मी आज देते आहे. मस्त वेगवेगळ्या कलरच्या लाईट पेटत होत्या आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला देवाचं दर्शन होतं. छान पिंड, मस्त अगदी. आणि आम्ही निघाल्यापासून भरपूर पाऊस. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हे बघा, हे बाहेरून हे असं मंदिर आहे आणि प्रशस्त जागा आहे मंदिराच्या आजूबाजूला पूर्ण. एक वेगळ्या पद्धतीने असं बांधलंय. म्हणजे सगळ्या कलरमध्ये शंकर भगवान कसे दिसत आहेत वेगवेगळ्या कलरमध्ये, ते तुम्हाला मी दाखवते आहे. असं आपलं श्रावणी सोमवारचं छान शंकराचं दर्शन झालेलं आहे. छान पातळ बिरडं बघितलंय. आता एकच काम, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. हे बघा, बाहेरून छान मंदिर असं. हे बाहेरून असं दिसतं. आतमध्ये बघितलं तुम्ही. व्हिडिओला लाईक शेअर करा, कमेंट करा तुम्हाला मंदिर कसं वाटलं. ही आमच्या गावची शाळा आहे, छोटीशी. ही आमची गावाची स्कूल लहान मुलं आहे. इथे शिकायला जातात. माहिती आहे ना, आम्ही तरी गावाला आलो होतो आणि आम्ही गावाचे माझ्यासोबत नातू पण सांगत असतो. आता पुढच्या व्हिडिओमध्ये मुगाचे आणि कोबीचे असे पौष्टिक थालीपीठ बघायचे आहे.